यातील फरक. चलन आणि नोट हे दोन्ही शब्द पैशाशी संबंधित असले तरी त्यांच्या अर्थामध्ये सूक्ष्म फरक आहे. हे दोन शब्द कधीकधी समानार्थी वापरले जातात, पण तांत्रिकदृष्ट्या त्यांचे अर्थ वेगळे आहेत. चलन, करन्सी. चलन म्हणजे कोणताही असा पदार्थ किंवा वस्तू जी देवाणघेवाणीसाठी सार्वत्रिकरित्या स्वीकारली जाते. हे व्यापक संकल्पना आहे. उदा. प्राचीन काळात सोन्याची नाणी, चांदीची नाणी किंवा वेगवेगळ्या वस्तू चलन म्हणून वापरल्या जात होत्या. आधुनिक काळात नोटा, नाणी, बँकेतील ठेवी, क्रेडिट कार्ड्स आणि डिजिटल चलन उदा. बिटकॉइन या सर्वांचा समावेश चलन या संकल्पनेत होतो. थोडक्यात, चलन हे पैशाचे स्वरूप किंवा प्रकार दर्शवते. नोट, बँकनोट. नोट म्हणजे विशिष्ट मूल्य दर्शवणारा एक कागदी तुकडा जो सामान्यतः सरकार किंवा मध्यवर्ती बँकेने जारी केलेला असतो. भारतीय चलनात नोट म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI द्वारे जारी केलेली कागदी नोट उदा. 10 रुपये, 500 रुपये, 2000 रुपयाची नोट. नोट हे चलनाचे एक विशिष्ट स्वरूप आहे. नोटांवर जारी करणाऱ्या संस्थेची उदा. RBI हमी असते की ती नोट तिच्या दर्शनी मूल्याएवढी फेस व्हॅल्यू किंमत दर्शवते. मुख्य फरक. व्याप्ती. स्कोप. चलन ही एक व्यापक संकल्पना आहे. यात नाणी, नोटा आणि इतर सर्व प्रकारच्या पैशांचा समावेश होतो. स्वरूप. फॉर्म. नोट हे चलनाचे एक विशिष्ट स्वरूप आहे. ती फक्त कागदी स्वरूपात असते, तर चलन इतर स्वरूपातही असू शकते. उदा. धातूची नाणी किंवा डिजिटल पैसे. जारीकर्ता. इश्युअर. नोटा फक्त मध्यवर्ती बँक उदा. RBI किंवा सरकारद्वारे जारी केल्या जातात, तर चलन हे कोणत्याही प्रकारच्या विनिमय साधनासाठी वापरले जाते. उदाहरणार्थ, भारतात चलन म्हणून नोटा, नाणी आणि डिजिटल पैसे वापरले जातात. त्यापैकी 500 रुपयाची नोट हे भारतीय चलनाचे एक उदाहरण आहे. थोडक्यात, प्रत्येक नोट हे चलन असते, पण प्रत्येक चलन हे नोट नसते.